नमस्कार. आज आपण कर्माचा सिद्धांत काय आहे हा जाणून घेणार आहोत. बघा, प्रत्येकाला आयुष्यात हीच तक्रार आहे की मी इतकं चांगलं केलं दुसऱ्यांसाठी तरीही माझ्या आयुष्यात असं का? किंवा आयुष्यात आपल्याला जे काही आपल्या वाट्याला येत आहे चांगलं करून सुद्धा किंवा एखाद्याचं आपण खूप चांगलं बघतोय तर आपलं तसं का नाही आहे. ह्या सर्व गोष्टी कर्माच्या बाबतीतल्या आपण आज समजून घेणार आहोत. हे जर तुम्ही समजून घेतलं तर आयुष्यात तुम्ही तुमच्या कर्माचा रिझल्ट हा चांगल्या परीने आपल्या आयुष्यात प्राप्त करू शकता. त्याला चांगल्या प्रकारे फिल्टर करून आपल्या आयुष्यात निर्माण करू शकता. बघा, आपल्या चांगल्या कर्माचं फळ किंवा आपण जे काही कर्म करतो आहे त्याचं फळ आपल्या आयुष्यात नेहमी आपल्या वाट्याला येतं. परंतु ते आपल्या अपेक्षेप्रमाणे का येत नाही किंवा चांगलं कर्म करून सुद्धा का येत नाही, ह्याच्यासाठी आपल्याला कर्माचा सिद्धांत समजला पाहिजे. आणि कर्माचा जो सिद्धांत आहे ना, त्याच्यामध्ये त्याचे काही प्रकार आहेत. तर ते प्रकार आपण कुठले जास्त फॉलो करतो आहे आणि त्याचे काय रिझल्ट आपल्या आयुष्यात येतात आहेत, हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. आणि ते एकदा आपल्याला समजलं ना, मग आपण आपले कर्म परीक्षण करू शकतो, त्याला ॲनलाईज करू शकतो आणि त्याला चांगल्या प्रकारे निर्माण करून त्याचं चांगल्या प्रकारचं फळ आपल्या आयुष्यात प्राप्त करू शकतो. परंतु आधी कर्माच्या सिद्धांतासाठी तो समजून घेण्यासाठी कर्माचे प्रकार काय आहेत ते आता समजून घेऊया. त्याच्यामधलं पहिलं जे कर्म येतं ते आहे व्यवहार ज्ञान कर्म. या कर्मामध्ये काय आहे की आपल्याला एक विशिष्ट पद्धतीचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या बाबतीत आपण काही समोरच्याकडनं मोबदला घेतोय. आपण जी काही नोकरी करतो आहे, व्यवसाय करतो आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही कर्म करतो आहे त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतंय. कुठल्याही प्रकारचं व्यावहारिक कर्म जे आपण करतो आहे त्याचा रिझल्ट आपल्याला प्राप्त होतोय, याला म्हणतात व्यावहारिक कर्म. या कर्म करण्यामध्ये आपण स्वतः जागृत असतो. आपल्याला काही गोष्टी माहिती असतात. आपल्याला दुसऱ्यांपेक्षा स्वतःचा विचार करण्याची जागृती असते आणि ह्या कर्माचं फळ आपण जितकं ते चांगल्या पद्धतीने करू किंवा ज्या पद्धतीने ते करू त्या पद्धतीने ते कर्माचं फळ आपल्या आयुष्यात प्राप्त होतंय. म्हणजे या कर्माचा जो सरासरी रिझल्ट आपल्या आयुष्यात असतो ना, तो 50% असतो. जेवढं आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्या प्रकारे आपली डील आहे, त्या प्रकारेच ते फळ आपल्या आयुष्यात प्राप्त होणार आहे, ज्या प्रकारे आपण व्यवहार केलेला आहे. सो हा आहे पहिला प्रकार. दुसरा प्रकार जो आहे तो आहे अपेक्षित कर्म. अपेक्षित कर्मामध्ये काय होतं माहितीये की त्यामध्ये आपण स्वतःपेक्षा दुसऱ्यांवरती जास्त डिपेंडेबल आहोत. आपल्याला दुसऱ्यांकडनं काहीतरी अपेक्षा आहे की आपल्या आयुष्यात ते काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतील. एक सर्वसामान्य माणूस म्हणा किंवा एक अज्ञानी माणूस ह्याच्यामध्ये जास्त फसण्याची शक्यता असते. का? कारण आयुष्यात आपण ज्याला चांगलं कर्म समजतोय ते अपेक्षित कर्म असतं. म्हणजे त्याची आपण वर्तमानात अपेक्षा जरी केली नाही तरी भविष्यात आपण एखाद्यासाठी काहीतरी चांगलं केलेलं आहे, एखाद्याला काहीतरी मदत केलेली आहे किंवा समोरचा माणूस आपले चांगले गुण समजून आपल्याला ॲप्रिशिएट करेल, आपल्यासाठी काहीतरी चांगलं करेल. आपण परमेश्वराचं करतोय तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं निर्माण होईल,
या अपेक्षेने माणूस जे काही प्रयत्न करतोय आहे त्याचे रिझल्ट त्याला भविष्यात किंवा वर्तमानात हे त्या लेवलचेच मिळतील ह्याची काही शक्यता नाही. कारण आपल्या प्रत्येक कर्मामध्ये गतजन्मातल्या कर्माचा फिल्टर सुद्धा होत असतो. म्हणजे जसं आज आपण जे काही नोकरी व्यवसायातनं पैसे कमवतोय आहे त्याच्यावरती जो काही टॅक्स लागतोय, जीएसटी लागतोय, त्याप्रमाणे आपल्या वर्तमानातल्या कर्माचा जो काही चांगला मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये गतजन्मातल्या कर्माचा जीएसटी किती कापला जाईल ह्याची गॅरंटी नाही. कारण प्रत्येकासाठी गतजन्मातल्या चांगल्या वाईट कर्माचा जीएसटीचा जो काही टॅक्स आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे अपेक्षित कर्मामध्ये काय होतं माहितीये की आपण समोरच्या माणसाकडनं जी अपेक्षा करतोय आहे समोरचा माणूस ती परिस्थिती किंवा ती गोष्ट आपली त्या पद्धतीनेच ती अपेक्षा पूर्तता करेल ह्याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे अशा कर्माचा रिझल्ट हा 20 ते 30% आपल्या आयुष्यात असतो. कारण ह्याच्यामध्ये रिस्क भरपूर असते. ह्याच्यामध्ये आपल्या कर्माचा रेकॉर्ड हा जास्तीत जास्त फिल्टर होत असतो आणि ह्याच्यामध्ये आपण स्वतः अज्ञानी असतो, समोरच्यावरती डिपेंडेबल असतो. त्यामुळे अशा कर्मामध्ये जास्तीत जास्त लॉस होण्याची शक्यता असते आणि एक सर्वसामान्य माणसाचा जो सगळ्यात जास्त लॉस होतो ना तो त्याच्या अपेक्षित कर्मामध्ये. सो हे अपेक्षित कर्माचा सिद्धांत आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं जे कर्म आहे ते कर्म आहे निस्वार्थ कर्म. निस्वार्थ कर्म ह्याच्याबद्दल मला जास्त काही बोलायची गरज वाटत नाही कारण माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये मी ह्याच्यावरती भरभरून बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन करतो आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये किंवा या युनिव्हर्सलमध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही ना निस्वार्थीपणाने काहीतरी देतोय ना त्याचा रिझल्ट आपल्या आयुष्यात 100% येतो. मग आपल्या वाईट परिस्थितीत ते आपल्याला सावरायचं काम करतं आणि आपले जर चांगली परिस्थिती असेल चांगली दशा असेल तर त्याच्यामध्ये ते आपल्याला समृद्ध करण्याचं काम करतं. आपल्या कुठल्याही कर्मामध्ये आपले चांगले आणि वाईट कर्माचं फिल्टर हे नेहमी होत असतं आणि त्या प्रकारेच रिझल्ट आपल्या आयुष्यात येतो. परंतु ज्या वेळेला आपण निस्वार्थ कर्म करतो ना त्यावेळेला आपले जे काही गतजन्मातली जीएसटी आहे जी जास्त प्रमाणात कापली जाते आहे जास्त प्रमाणात आपल्याला जे काही अपेक्षित आहे ते प्राप्त होत नाहीये त्याच्यातला जो काही अडथळा आहे ना तो निस्वार्थ कर्म दूर करून टाकायला सुरुवात करतो. त्यामुळे आयुष्याला युनिव्हर्सल सपोर्ट मिळतो आणि त्याचा रिझल्ट आपल्या आयुष्यात 100% आपल्याला लागतो. सो हे आहे तिसरं निस्वार्थ कर्म. आणि चौथं कर्म जे आहे ते म्हणजे चुकीचं कर्म. याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतो आहे. त्याच्यामध्ये समोरच्याचं आपण काय नुकसान करतो आहे किंवा आपण समोरच्याचं नुकसान करतो आहे ते कुठल्या उद्देशाने करतो आहे तो उद्देश वाईट आहे का म्हणजे त्याचं वाईट होऊन आपली झोळी भरली पाहिजे त्याचा काही फायदा नाही झाला पाहिजे किंवा आज जे काही क्राईम्स करतात आहे किंवा कळत नकळतपणे आपल्याकडनं कितीतरी चुकीच्या गोष्टी आयुष्यात घडतात आहे कर्माच्या स्वरूपामध्ये. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपराध आलेत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आलेत वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या लेवलचे फ्रॉड्स आले. हे सर्व चुकीचे कर्म आहेत आणि ह्याचा जो रिझल्ट आहे ना तो आयुष्यात 0 आहे. याच्यामुळेच जन्म मरणाचे
जे चक्रव्यूह आहेत किंवा ज्या भोगयोन्या आहेत त्या सर्व या कर्मांमुळे आहे. मग कर्म कुठलंही असेल त्याचं फळ तर आपल्याला 100% मिळणार आहे ना. मग त्याच्यासाठी आपण जे काही कर्म करतो आहे त्याची फळं आत्ताच याच जन्मात भेटतील ह्याची काही गॅरंटी नाहीये किंवा गत जन्मात आपण ती फळं भोगायची राहिली होती त्यामुळे ह्या जन्मात आपण ती गोष्ट चांगल्या वाईट पद्धतीने भोगतो आहे हे देखील 100% सत्य आहे. सो अशा प्रकारचा या विविध प्रकारच्या कर्मानी म्हणजे जे हे कर्माचे 4 प्रकार सांगितले त्या 4 प्रकारांमधनच मनुष्य आपल्या आयुष्यात कर्म करतो आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यात रिझल्ट प्राप्त करतोय. बघा, वर्तमानात आपल्याला जर आयुष्यात चांगला रिझल्ट हवा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला व्यावहारिक कर्म ह्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, कारण हे कलियुग आहे. त्यामुळे इकडे तुम्ही अपेक्षेने चांगला अरे समोरचा माणूस जाणीव ठेवेल किंवा तो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिसतोय म्हणून आपण त्याला मदत करायला जातो, परंतु तो माणूस नंतर पलटतो आणि आपल्याला नुकसानात टाकतोय. त्यामुळे जिथे स्वार्थ इम्पॉर्टंट आहे तिकडे स्वार्थ फॉलो करायचा, जिथे व्यवहार इम्पॉर्टंट आहे तिकडे व्यवहार ज्ञान असलेलंच कर्म करायचं, याला फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. एक समृद्ध माणूस या गोष्टीला प्रायोरिटी देतो, त्यामुळे तो त्याच्या आयुष्यात त्या लेवलला टिकून आहे. आपण मैत्रीच्या नावाखाली, नात्यांच्या नावाखाली, भावनेच्या भरामध्ये आपण एखाद्याचं चांगलं करायला जातोय आणि भविष्यात तोच माणूस आपल्यावरती पलटतो. सो हे आहे व्यवहार ज्ञान आणि हे आपल्या आयुष्यात जर आपण फॉलो करायला सुरुवात केलं तर आपल्या आयुष्यात आपण कितीतरी नुकसान, कितीतरी लॉस टाळू शकतो. परंतु त्याला फिल्टर करणारं आपलं गतजन्मातलं कर्म देखील महत्वाचं आहे ना. मग ते चांगलं असेल तर आपल्याला सपोर्ट करेल, पण वाईट असेल तर आपल्याला ते नक्कीच प्रॉब्लेम मध्ये टाकणार आहे ना. किंवा आपण जे काही कर्म करतो आहे चांगलं त्याचं फळ मिळण्यासाठी त्याच्यामध्ये तो जीएसटीच कापला जातोय ना गतजन्मातल्या कर्माचा. मग त्यासाठी निस्वार्थ कर्म फॉलो करायला पाहिजे, म्हणजे ह्या युनिव्हर्सल्स मध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचा. का एखादा समृद्ध माणूस एवढी चॅरिटी करतोय, का एखादा समृद्ध माणूस एवढं दान धर्म करतोय, परोपकार करतोय, कारण त्याला हा कर्माचा सिद्धांत माहिती आहे. तो आपल्या आयुष्यात व्यवहार ज्ञान कर्म आणि निस्वार्थ कर्म या 2 गोष्टींना फॉलो करतोय. आणि एक सर्वसामान्य माणूस किंवा गरीब परिस्थितीतला माणूस अपेक्षित कर्मालाच आपली चांगली कर्म समजतोय, निस्वार्थ कर्म समजतोय, किंवा परिस्थितीला कंटाळून किंवा गरज आहे आयुष्यात किंवा आणखीन काही पद्धतीने तो चुकीच्या कर्मांकडे वळला जातो किंवा चुकीची कर्म करतोय. मग ती त्यांनी वर्तमानात केली असेल किंवा गतजन्मातली केली असेल, त्याला रिझल्ट तर त्याचा भेटणारच आहे 100%. त्याच्यामुळे एखादा समृद्ध माणूस हा दिवसेंदिवस आणखीन समृद्ध होत जातो आणि एक सर्वसामान्य माणूस हा दिवसेंदिवस आणखीन सर्वसामान्य होत जातोय, कारण त्याला त्याच्या आयुष्यात कर्माचा सिद्धांतच कसा फॉलो करायचा हे कळत नाही. मग आता तुम्हाला जर समजलेलं आहे तर आपल्या आयुष्यात व्यावहारिक कर्म आणि निस्वार्थी कर्म या 2 कर्मांना 100% फॉलो करायला सुरुवात करा. तर तुमच्या आयुष्यात तुमचे कर्मामुळे झालेले लॉस भरून निघतील. तुमच्या कर्माची योग्य फळं तुम्हाला युनिव्हर्सल कडनं प्राप्त व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या कर्मानेच तुम्ही तुमच्या आयुष्याचं सार्थक कराल, त्याला सहज बनवाल, त्याला सक्सेसफुल बनवाल.
त्यामुळे आजपासूनच आपल्या आयुष्यात व्यवहार ज्ञान असलेलं कर्म आणि निस्वार्थी कर्म ही 2 कर्म फॉलो करा. युनिव्हर्सल्सला सपोर्ट करा, परमेश्वराचं चिंतन करा, गुरूंची उपासना करा आणि आपल्या आयुष्याला सहज, सुंदर आणि समृद्ध बनवा. तोपर्यंत भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या रिलेटिव्हजना शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. निस्वार्थ कर्म करा आणि आपल्या आयुष्यात समृद्धी प्राप्त करा. त्याचा रिझल्ट 100% प्राप्त करा. थँक्यू. धन्यवाद.